गुरुजी, काल आपण मेष राशीचे कन्या राशीपर्यंतचे विश्लेषण सांगितले. आज आपण उरलेल्या राशीचे विश्लेषण सांगावे. अच्छा, ठीक आहे. आता मेष आणि तूळ. तूळ समतोल राशी, मेष धडाडीची राशी. ह्या समसप्तक राशी यांचं निश्चित जमेल, कारण मेषेचे चुकीचे निर्णय तूळ थांबवेल, संसार निश्चित चांगला करतील. याच्या पुढची रास आहे रुचिक. मेष म्हणेल खिदळायला काय झालं, रुचिक म्हणेल दात घशात घालेल. रुचिक रास म्हणजे घरात पेरलेला स्वरूप, पण ह्या दोन राशींचं उत्तम जमतं, कारण या दोन्हीचा स्वामी मंगळच आहे आणि या दोन राशींचं प्रतिष्ठा आहे. सारख्याला वारकं भेटले की चांगलंच असतं ना. वर्षा मॅडम अनुभव आहे. बरोबर आहे. आता पुढे जाऊया. धनुरास. धनुरास गुरुची, ही पण आधीमध्ये चिडणारी, तिच्याशी ही मेषेचं जमतं. इकडं तलवार तिकडं ढाल, चांगलं जमतं. त्याच्यानंतर जी रास आहे कुंभ आणि मीन. कुंभ अध्यात्मात रमणारी आणि अभ्यासू. मेष धडाडीची, जमलं तर करू नाही तर बघू. ते दुसऱ्याकडनं करून घेण्यात सुद्धा कठीण असतात, पण यांचाही संसार चालेल, कारण तुळेचा अभ्यास आणि मेषेची धडाडी यामुळे संसार चालेल. पण तूळ कधी कधी संसारात अध्यात्माकडे कललेली मेषेला अजिबात चालणार नाही. आणि मीन वेंधळी, विसराळू, होळसर रात जरी असली तरी सुद्धा मेष तिला सांभाळून घेईल, कारण मीनेवर गुरुचा आशिष आहे. आणखी काय सांगावं मॅडम, आता आपलं मत सांगा. अच्छा, ठीक आहे. चला तर मग उद्या आपण बघूया वृषभ राशीबद्दल. धन्यवाद. जय श्री कृष्ण.